सीपी तलाव येथील कचरा 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे उचलला जाईल, आयुक्त सौरभराव. वागळे इस्टेट सीपी तलाव येथील कचरा, जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभराव यांनी आज 15 ऑगस्ट रोजी केली. सीपी तलाव हा परिसर कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल. त्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त श्री राव यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी तसेच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरुमुख सिंग स्नान, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. सीपी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की येथे छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल. परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळजवळ 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता. या परिसराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात आली असून दिवस रात्र सदरचा कचरा हा उचलला जात आहे. सदरचा कचरा हा शासनाकडून आतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जात आहे. तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोत्कृत पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. मार्च महिन्यामध्ये इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागळेमध्ये जे कचऱ्याची समस्या, आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे, तो सुरळीत करणे, तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम सुद्धा माननीय सीएम सरांनी मला दिला होता. त्याच्या अनुषंगाने आपले सर्वकष प्रयत्न चालू होते. सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जागा या कामासाठी प्राप्त झाली, जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे. जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे. वागळे स्टेटमध्ये जे आपला सीपी तलावचा ट्रान्सफर स्टेशन आहे, याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डंपरमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे. दुर्दैवाने झालं काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे 30,000 मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता. परत जुलैच्या महिन्यामध्ये माननीय सीएम सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा 31 ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचऱ्याचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी. त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे. वाहनांची संख्या, डंपर्स आणि आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे. दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे, लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत आहोत. सीएम साहेबांचे निर्देशान्वये आपल्याला आटकोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे. तिथे सुद्धा आपलं काम चालू आहे. तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे. अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे. तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवला सुद्धा तरी सुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याचा प्रोसेसिंग करणार आहे.
यामध्ये विविध टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याकडे आहेत. ऑनरेबल CM साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला, त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला. आमचे अधिकारीही जाऊन आले. गोवाचा प्लांट पाहिला आपण, पुण्याचा प्लांट पाहिला, पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला, मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे. आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी, ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचरेसाठी राहणार आहे तो वापरून आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे.